खाया नहीं सिर्फ पिया फिर भी बर्बाद हुया, अशीच काहीशी अवस्था ही जव्हार पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता विजय सकपाळ यांची झालेली आहे. ज्या पद्धतीने विजय सकपाळ यांचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय, हे प्रकरण सगळ्या अधिकाऱ्यांनी नीट अभ्यासून त्याच्यापासून धडा घेण्यासारखं आहे. लुटारू, चोर, दरोडेखोर ठेकेदार एखाद्या अधिकाऱ्याला बर्बाद कसं करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे या प्रकरणापासून अधिकाऱ्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. जे वेळ आल्यानंतर हे जे ठेकेदार आहेत हे कुणाच्या बापाचे होत नाहीत, हे आपल्याला या प्रकरणातून पाहायला मिळतं. खरं तर जव्हार पीडब्ल्यूडीचा इतिहास हा काळाकुट्ट आहे. गेली अनेक वर्ष जव्हार पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचार गाजतोय. जेव्हापासून दरोडेखोर ठेकेदारांचा उदय झाला, त्यांची कोट्याचे कोटी उड्डाणं ही सुरू झाली, तेव्हापासून जव्हार पीडब्ल्यूडीची एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत. मात्र ठेकेदारांना माहीत असतं की आपल्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही, झालीच तर फार तर आपलं रजिस्ट्रेशन जाईल. मात्र हे सगळं करणारे जे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ही सगळी अधिकाऱ्यांची लॉबी आहे ना, ही उद्ध्वस्त होईल. आणि ती उद्ध्वस्त होईल, आपलं काय जाईल म्हणून हे लोक ही डेअरिंग करतात आणि अधिकाऱ्यांकडून नको ती कामं करून घेतात. आता हे अधिकारी ही अशा पद्धतीने का वागतात तर ते आपण पुढच्या भागात बघूया. म्हणजे अधिकाऱ्यांना कसं अडकवलं जातं, त्यांना कोणती आमिषे दाखवली जातात, त्यांना कसं धमकावलं जातं, याचा सगळा पर्दाफाश आहे तो आपण याच चॅनलवर, याच मालिकेमधून आपण करणार आहोत. म्हणजे खरं तर जव्हार पीडब्ल्यूडीतला भ्रष्टाचार यावर PhD करण्यासारखा हा विषय आहे. म्हणजे कशा पद्धतीने जव्हार पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे उद्ध्वस्त झालेत, बर्बाद झालेत. काही लोक तुरुंगात गेलीत, काही लोक निलंबित झाली, काही लोक वेडी झाली. म्हणजे कितीही पैसा कमावला तरी त्यांना सुख आणि समाधान मिळालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की पालघर जिल्हा हा ग्रामीण, डोंगराळ, गरीब लोक वस्तीचा आहे. यांना विकासापासून वंचित ठेवून स्वतःची घरं भरणारे कधीही सुखी होणार नाहीत. आणि म्हणून सांगितलं जातं जव्हार ही फकीराची गादी आहे. इथे येणारा प्रत्येक जण जो जर चुकीच्या पद्धतीने वागला तर तो बर्बाद होतो. म्हणजे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, पोरं बाळं उद्ध्वस्त झालेली आहेत. म्हणजे एवढ्या वाईट पद्धतीने त्यांना हाय लागलेली आहे. आणि तरी सुद्धा काही अधिकारी ह्या अशा पद्धतीने बोगस बिलं काढून येथील गोरगरीब जनतेला विकासापासून वंचित ठेवतात. आणि त्यांची काय हालत होते हे आता जव्हार पीडब्ल्यूडीचे 3 जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीची कारवाई सुरू आहे ते पाहता आपल्या लक्षात येते. म्हणजे ज्यांनी ज्यांनी पाप केलं, ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला, तो कुणीही सुटलेला नाही. पालघर जिल्हा सोडून इतरत्र सगळे सुटत असतील, महाराष्ट्रभर ते चालू असेल, मात्र पालघर जिल्ह्यामधील आदिवासींचा पैसा खाणारा आत्तापर्यंत कुणीही सुखी झालेला नाही. खरं तर विजय सकपाळ हे पालघर जिल्ह्यामध्ये आधी डेप्युटी इंजिनियर होते. पालघरमध्ये ते उपअभियंता पदावर होते, त्यामुळे त्यांना जिल्ह्याची माहिती होती. जिल्ह्यातील ठेकेदार हे काय लायकीचे आहेत आणि पैशांसाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांना तोंडपाठ होतं. तेव्हा डेप्युटी इंजिनियर होते तेव्हा त्यांचा स्वभाव चांगला होता, पैशाची हाव नव्हती. त्यांनी ज्यावेळेस ते जव्हार पीडब्ल्यूडीमध्ये आले, म्हणजे 27/12/2019 या दिवशी त्यांनी जव्हार पीडब्ल्यूडीमध्ये चार्ज घेतला कार्यकारी अभियंत्याचा. आणि त्यानंतर त्यांना त्या पदावरून हाकलून लावेपर्यंत म्हणजे 2/6/2023 पर्यंत, म्हणजे त्यांचा चार्ज काढून घेईपर्यंत ते त्या पदावर होते. तर त्या पदावर राहून त्यांच्या नावावर एवढे उद्योग झाले. म्हणजे आता सगळी बिल त्यांच्याच नावावर फाटलेली आहेत. जी काही कामं न करता बोगस बिलं काढली गेली, ती कोणी काढली, कशी काढली, हे सगळं माहिती आहे. आणि तरी सुद्धा या पापाचे धनी जे आहेत ते विजय सकपाळ झालेले आहेत. ते कुठलाही अधिकारी त्या जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये गेल्या
10 वर्षापासून यायला तयार नव्हता. म्हणजे 2010ला ज्यावेळेस कार्यकारी अभियंत्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून बिलं काढली गेली, कार्यकारी अभियंत्याचे कार्यालयामध्ये कपडे काढून म्हणजे त्याला चड्डीवर उभं करून त्याच्या सह्या घेतल्या गेल्या, हे प्रकार महाराष्ट्रभर पोहोचल्यानंतर जव्हारमध्ये आपण जायचं नाही असं ठरवलं होतं. आणि आत्ताही म्हणजे सकपाळेंची बदली झाल्यानंतरही त्याचा प्रभारी चार्ज हा सचिन पाटलांकडे आहे, म्हणजे पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आहे. जव्हारचा चार्ज घ्यायला कुठलाही कार्यकारी अभियंता तयार होत नाही. म्हणजे ज्या महिलेची बदली झाली होती तिथे ती मॅटमध्ये गेली, ती यायला तयार नाही. त्याच्या आधी जे भोये म्हणून जे होते ते घ्यायला चार्ज तयार होते, त्यांना द्यायला तयार होते, त्यांनी चार्ज घेतला नाही, त्यांनी दुसरीकडे बदली करून घेतली. मग सकपाळ्यांना मात्र अजून चार्ज पाहिजे. 3 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी एक्सटेन्शन वाढून घेतलं, कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली असं सांगितलं जातं. म्हणजे त्याचे किस्से आता खूप चर्चेत आहेत. म्हणजे एका ठेकेदाराने सकपाळेच पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांकडून बांधकाम मंत्र्यांना फोन करायला लावला, त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं विजय सकपाळेंना, आणि त्या बदल्यामध्ये विजय सकपाळेंकडून करोडो रुपयांच्या बिलांवर खोट्या सह्या घेतल्या गेल्या आणि सांगितलं गेलं की मला तुमची बदली रोखण्यासाठी एवढा एवढा खर्च आलाय. मग त्यानंतरही त्यांची बदली झाली, कारण तक्रारी एवढ्या वाढल्या, चौकशामध्ये सगळ्या निष्पन्न झालं. म्हणजे अगदी त्याच्या आधी जे बांधकाम मंत्री होते अशोक चव्हाण ते हैराण, आत्ताचे जे बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण तेही हैराण परेशान. म्हणजे त्यांचा तर आरोप होता की मुख्यमंत्री ह्या ठेकेदारांना पाठीशी घालतात, त्यांचं ऐकतात, म्हणून मी त्या सकपाळेंना ठेवलंय, नाही तर माझा 1 मिनिटही त्याला ठेवायची इच्छा नाही आहे. अशा परिस्थितीत ज्यावेळेस बांधकाम मंत्री विरोधात गेले आणि त्यांनी बदली केली, त्यांना जिल्हा परिषदेमध्ये बीडमध्ये कार्यकारी अभियंता पदावर पाठवलं, त्यावेळेस ती बदली रोखण्यासाठी विजय सकपाळेंनी एका लुटारू ठेकेदाराला हाताशी धरलं. त्याच्या माध्यमातून एका आमदाराला 1 करोड दिले गेले, त्या आमदाराने त्या सेक्रेटरीला पैसे दिले असं सांगितलं गेलं. आता ते पैसे काय मंत्र्यांकडे पोहोचले नाहीत. म्हणजे प्रत्यक्षात मंत्री ही फुकट कामं करतात. त्यातल्या त्यात रवींद्र चव्हाण हे काही पालकमंत्री जरी पालघरचे असले तर ते पालघर जिल्हा लुटायला आलेले नाहीत, पालघर जिल्ह्यामधून पैसे कमवायला आलेले नाहीत, ते काय अशी अपेक्षा करत नाही आहेत. तरी सुद्धा त्यांच्या नावावर 1 कोटी रुपये हे घेतले गेले. विजय सकपाळे आता कितीही बदनाम असोत, मात्र त्यांचा स्वभाव जो आहे तो खूप चांगला आहे. म्हणजे मनामध्ये काही पाप नाही आहे. आपली बदली पैसे देऊनही होत नाही, त्यावेळेस ते थेट मंत्र्यांकडे जाऊन उभे राहिले आणि सांगितलं की मी 1 करोड दिले. म्हणजे आता कुठलाही कार्यकारी अभियंता हा कुठल्याही मंत्र्याला असं थेट सांगणार नाही की मी तुम्हाला पैसे दिले, आता माझी बदली तिथेच करा म्हणून. पण सकपाळेंच्या मनात ते पाप नव्हतं, ते तेवढ्या विचाराने त्यांनी ते गेले नसतील. त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं तुम्ही कोणाला पैसे दिले, मला पैसे दिले, त्यांनी सांगितलं नाही. मग कुणाला पैसे दिले? त्यांनी त्या सगळ्या सेक्रेटरी वगैरे जे कोण असतील त्यांना बोलवलं आणि सांगितलं की यांचे पैसे ज्यांनी घेतलेत त्याला तात्काळ ते परत करा, मी काय याला तिथे देणार नाही आहे. रवींद्र चव्हाण यांनी ठाम भूमिका घेतली. म्हणजे खरं तर हा किस्सा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जातोय, मंत्रालयात त्याची विशेष चर्चा आहे, आणि बांधकाम विभागामध्ये तर या 1 कोटीची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेली आहे. आता रवींद्र चव्हाण हे ताकदवार मंत्री आहेत, त्यांनी काय जे आयझेड करायची असेल त्यांच्या अधिकाऱ्यांची ती केली असेल, मात्र अधिकाऱ्यांनी सकपाळ यांना पैसे परत दिले नाहीत आणि सकपाळीची बदलीही काही झाली नाही. म्हणजे मंत्रालयामध्ये दिलेले पैसे हे कधीही परत मिळत नाहीत. ठेकेदारांचे ठेकेदारांच्या बिलांसाठी, कामं मंजूर करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी असे अब्जावधी रुपये हे मंत्रालयात अडकलेले आहेत. हाक ना बॉम्ब, त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. हे पहिल्यांदा सकपाळे असतील तर त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला. मात्र आवाज उठवूनही त्यांना पुन्हा जव्हार दिलं नाही की त्यांचे पैसेही परत दिलेले नाहीत. म्हणजे अक्षरशः सकपाळ्यांना लुटलं गेलं. आता ही 1 कोटीची चर्चा उघडकीस आली. ठेकेदारांनी जे परस्पर व्यवहार केले नाही केले जे सांगून सकपाळींचा वापर करून घेतला तो वेगळा. म्हणजे आम्ही मंत्रालयामध्ये 5 कोटी दिले तुमची बदली रोखायला, तुम्हाला इथे आणायला 10 कोटी दिलेत.
अशा पद्धतीने सांगून त्या सकपाळ्यांना अक्षरशः ठेकेदारांनी लुटलंय. म्हणजे मी बघितलंय की जेव्हा जेव्हा आम्ही चौकशांची मागणी केली, पत्र दिली, त्यावेळेस तुमचं प्रकरण आम्ही मिटवून आलोय, शरद पटेल पत्र दिलं होतं, मिटवून आलोय, आता तुम्ही आमचं काम करा असं सांगून अक्षरशः बोगस कामं सकपाळ्यांकडून करून घेतली. प्रत्यक्षात कुठलीही तक्रार मिटली नव्हती, कुठलीही तक्रार मिटणार नव्हती, कारण तक्रारदार मी होतो. मी तक्रार ज्यावेळेस मागे घेईन, मी काहीतरी लिहून देईन किंवा मी दिलेलं खोटं ठरेल, त्यावेळेस ती तक्रार मागे घेतली जाईल किंवा त्या तक्रारीचं जी काय कारवाई व्हायची ती होईल. पण त्या तक्रारीच्या बदल्यात ती मिटवली असं सांगून मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलोय, मी आज मंत्र्यांना भेटलोय, मी सचिवांना भेटलोय, आमदार बरोबर होते, आमदारांनी तुमचं काम करून दिलंय असं सांगून सकपाळ्यांना अक्षरशः या लोकांनी वेडं केलं. म्हणजे एकदा सकपाळे मला भेटायला आले होते. म्हणजे सकपाळे आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. म्हणजे माझा फक्त जो विरोध त्यांना होता तो ह्या बोगस ठेकेदारांवर होता. आमच्या भागातील रस्ते करा असं त्यांना सांगितलं होतं आणि त्या संदर्भात आमची नेहमी बातचीत व्हायची. एक दिवशी त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही आता फार पुढे निघून गेला, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे ठेकेदार तुम्हाला वेडे करतील. तेव्हा त्यांनी एका ठेकेदाराचं नाव घेऊन सांगितलं होतं की ते माझ्याशी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही फक्त शांत बसा. मी सांगितलं सगळ्यात जास्त तुम्हाला धोका जो आहे तो त्याच ठेकेदारापासून आहे की हे जे ठेकेदार त्यांना मी नखापासून केसापर्यंत ओळखतोय, हे यांच्या आई वडिलांचे नाहीत, बायकोचे नाहीत, मुलांचे नाहीत, मित्रांचे तर अजिबात नाहीत. अधिकारी तर फार लांबचे आहेत. अनेक अधिकाऱ्यांना यांनी घोडे लावलेत, अनेक अधिकाऱ्यांना फसवलंय, फार बर्बाद केलंय. एकच कार्यकारी अभियंता होता रमेश आगवणे, ठाणे सार्वजनिक बांधकाम नंबर 1 ला, तोच फक्त नडला. त्याच्या पुढेच ठेकेदारांना गुडघे टेकायला लागले. बाकी सगळे कार्यकारी अभियंते अक्षरशः सापळ्यात अडकवून फसवलेत, कोट्यावधी रुपयांना गंडलेत. तुम्ही त्या बाबतीत विचार करा. तरी सुद्धा सकपाळेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आताची परिस्थिती अशी झाली की ठेकेदारांनी या सकपाळेंना फक्त वेळ तेवढं लावायचं बाकी ठेवलंय. जे कुठल्याही कार्यकारी अभियंत्याने, पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने एकदा सकपाळेंना आत्ता जाऊन भेटावं. म्हणजे आत्ताची त्यांची परिस्थिती काय, ते आता म्हणतायत की मला आता प्रमोशन मिळेल, त्याची मी वाट बघतोय, नोकरी जात आली. आता जो त्यांच्या कारकिर्दीत 3 वर्षाच्या कारकिर्दीत जो काही भ्रष्टाचार झालाय तो जर बघितला तर ते तुरुंगात जातील अशी परिस्थिती आहे. मात्र त्यांना जर विचारलं की तुम्ही हा भ्रष्टाचार केलाय का, तर ते ह्या सगळ्या भ्रष्टाचारापासून अनभिज्ञ आहेत, त्यांना याच्यातलं काहीही माहिती नाहीये. सकपाळ जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये जेवढ्या सह्या केल्या असतील, म्हणजे सध्या त्यांनी 4000 सह्या केल्यात, तर ते 4000 सह्यांपैकी 3500 सह्या बोगस आहेत. म्हणजे फक्त 500 सह्या ह्या सकपाळ्यांच्या असतील. 3500 सह्या ह्या सकपाळ्यांच्या बोगस आहेत. बिलं काढताना, चेक काढताना अकाउंटंटला हाताशी धरून हे सगळे गैरव्यवहार केलेले आहेत. आता जरी अकाउंटंट जे आहेत ते नामेनिराळे राहिले असतील, आज ना उद्या ते सापडतील. सकपाळे ज्या दिवशी तोंड उघडतील, सांगतील की ह्या माझ्या सह्या नाही आहेत, त्या दिवशी या सगळ्यांच्या रांगा लागतील. पण सकपाळ्यांचा विश्वास अजूनही ठेकेदारांवर आहे. ठेकेदार आम्हाला सगळ्या याच्यातून बाहेर काढतील असं त्यांना वाटतंय. मात्र तसं काही घडणार नाही. ठेकेदार हे त्यांच्यापासून खूप दूर गेलेत. त्यांचे पैसे कमवून झालेला आहे, अमाप पैसा त्यांनी कमावलेला आहे. आता ते त्यांच्याकडे सकपाळीला कामाला ठेवतील. म्हणजे जसे आता जे काही अधिकारी, ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, भिकाऱ्यासारखे ठेकेदारांकडे काम करतात ना, तशी वेळ या सकपाळ्यांवर येऊ नये म्हणजे झालं. म्हणजे आत्ता तरी सकपाळ्यांनी सुधारावं. ह्या सह्या कोणी केल्या होत्या, सगळी बोगस कागदपत्र कोणी बनवली होती, गावं अस्तित्वात नसताना रस्ते कसे काढले गेले, 1 कोटीचं इस्टिमेट 50 कोटीचं कसं बनलं, हे सगळं सकपाळेंना माहिती आहे. कारण त्याच्या कुठल्याही कागदांवर सकपाळेंच्या सह्या नाही आहेत. म्हणजे सकपाळेंवर आज जरी भ्रष्टाचाराचे आरोप होत असले, हा 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
हा त्यांच्यावर जरी होत असला तरीही सकपाळेंना याच्यापैकी किती पैसे मिळाले हा खरा वादातीत प्रश्न आहे. जव्हारच्या कुठल्याही ठेकेदाराला, सामान्य ठेकेदाराला, चोर दरोडेखोर लुटारू नाहीत, सामान्य ठेकेदाराला विचारलं की सकपाळेंचा स्वभाव कसा होता तर ते त्यांची बाजू घेतात की खूप चांगले होते आणि कधी बिलाला कोणाला अडवलं नाही, मला एवढेच पैसे पाहिजेत एवढेच द्या असं कधी सांगितलं नाही, दिया उसका भी भला न दिया उसका भी भला, अशा पद्धतीने त्याचा स्वभाव होता. त्याच्यामुळे सकपाळेंनी हा भ्रष्टाचार केला की सकपाळेंनी पैसे कमावण्यासाठी हा व्यवहार केलाय असं अजिबात नाही. सकपाळेंनी डोळे झाक केले. म्हणजे सकपाळेंकडे आम्ही तक्रार केल्यानंतर की हे कोरोना काळामध्ये 500 कोटीचं तुम्ही बिल काढलंय, म्हणजे हा खूप मोठा किस्सा आहे. म्हणजे मी जेव्हा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की 500 कोटी कोरोनाच्या काळात काढले, तेव्हा त्यांनी सांगितलं अरे मला नांदेडला 50 कोटी कोरोना काळात मिळाला नाही, तुझ्या जव्हारला कसे 500 कोटी मिळतील, तू काहीतरीच बोलतोस. आता चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की 500 कोटीची बिलं खरोखर निघालेत. सकपाळेंनाही माहिती नव्हतं की माझ्या नावावर अशी बिलं निघालीत, मी सह्या केलेल्या आहेत. म्हणजे कोरोना काळात 500 कोटी हे काढले गेले आणि त्यांना अक्षरशः त्या संदर्भामध्ये माहितीही नव्हतं, हे वास्तव आहे. म्हणजे खोटी बिलं काढली, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, म्हणजे जेवढ्या सह्या जेवढी बोगस बिलं आहेत याला सकपाळे किती जबाबदार आहेत. सकपाळेंची डोळे जाग ही ठीक आहे, सकपाळेंना अक्षरशः त्याने घाण सवय ती दारू पिण्याची आणि त्या दारूच्या नशेमध्ये ते कुठेही कोणत्याही कागदावर सह्या करायचे. बऱ्याच वेळा ठेकेदार त्यांच्या सह्याच घेत नव्हते, ते स्वतःच सह्या मारायचे ठेकेदार. आणि हे सगळं उघडकीस आल्यानंतर, हे सगळं माहीत झाल्यानंतर सकपाळे गप्प बसले. हा खरा त्यांचा गुन्हा आहे, त्या गुन्ह्याची शिक्षा ते भोगतायत. त्यांचा ज्यांच्यावर भरोसा होता की मला हे वाचवतील, मात्र अडचण आल्यानंतर कुठलाही ठेकेदार कुठल्याही अधिकाऱ्याच्या पाठीशी उभा राहिल्याचा इतिहास नाही. हे 35 वर्ष पत्रकारिता करतोय, अनेक भ्रष्टाचार काढलेत. ठेकेदार पहिल्यांदा हात वर करतात, अधिकाऱ्याचं मरण होतंय, अधिकारी मरून जातो. जव्हार पीडब्ल्यूमध्ये एका कार्यकारी अभियंत्याला रेल्वे खाली उडी घ्यायला लागली, आत्महत्या करायला लागली, आणि तरी सुद्धा त्याच्यानंतर येणारे अधिकारी सुधारले नाहीत. सकपाळ हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सकपाळेंनी धडा घ्यायला पाहिजे होता. त्यांना मी पहिल्याच वर्षी सांगितलं, 2019ला ते आले, 2020ला मी त्यांना सांगितलं होतं की ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते बंद करा, आधीचं काय घडलं ते बघा, तुम्ही बदली करून निघून जा, बदली करणं सोडून द्या. 3 वर्ष त्या माणसाने काढली, 3 वर्ष नंतरही पुन्हा 1 वर्ष मला पाहिजे म्हणून अट्टहास केला. आणि आत्ताचा परिणाम असा झाला की त्यांच्या जोडीला आणखीन 2 कार्यकारी अभियंते आणि 1 डेप्युटी इंजिनियर हे बर्बाद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद दुसरी अशी घटना घडली असेल का पीडब्ल्यूचा अहवाल पीडब्ल्यूच्या विरोधात जातोय आणि पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर पीडब्ल्यूचे अधिकारीच कारवाई करतायत. हे प्रकरण आम्ही लावून याच्यासाठी धरलं की ठेकेदारांनी हजारो कोटी रुपये याच्यामध्ये कमावले, ते अब्जाधीश झाले, कोट्याधीश झाले. सकपाळची अवस्था मात्र आहे तशीच राहिली. ज्या ज्या कार्यकारी अभियंत्यांनी पैसे कमावले ते ह्या ठेकेदारांनी लुटलेत, ठेकेदारांनी खाल्लेत, ठेकेदार करोडपती झाले. मात्र हे अधिकारी अक्षरशः भिकेला लागलेत. आणि म्हणून या आजच्या भागाचा विशेष हेच होतं की अधिकाऱ्यांनी डोळे उघडावेत. एकदा विजय सकपाळ यांची भेट घ्यावी की एवढा चांगला माणूस तो दारूच्या आहारी कसा गेला, त्याला दारूच्या आहारी कोणी घालवलं, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस बिलं निघाल्यानंतर, 3,500 पेक्षा जास्त बोगस साहेब त्यांच्या मारल्यानंतर ते गप्प का बसले? कारण काय? हे अधिकारी गप्प का बसतात? अधिकारी तोंड का उघडत नाहीत? ते कोणाला घाबरतात आणि का घाबरतात? म्हणजे पुढच्या भागामध्ये आपलं त्याचं पोलखोल करूच. पण विजय सकपाळ या प्रकरणापासून सगळ्या अधिकाऱ्यांनी धडा घ्यावा. पैशासाठी आपलं इमान विकू नका. हे सकपाळांनी काही न करता त्यांनी ते इमान विकलं. आदिवासींचे पैसे खाणारा या भागातून कोणीही सुखी झालेला नाही. तो कधीही समाधानी, त्याची वरवरची श्रीमंत दिसतील, बंगल्या दिसतील, गाड्या दिसतील, बऱ्याच गोष्टी दिसतील, मात्र तो सुखी होणार नाही. रात्री दारू पिल्याशिवाय त्याला झोप लागणार नाही आणि कुठल्याच प्रकरणामध्ये त्याला यश येणार नाही. वाढलेला पैसा दिसेल, बँक बॅलन्स दिसेल, प्रॉपर्टी दिसेल,
पण रोजच्या जीवनातील ज्या कटकटी आहेत त्या रोज येऊन समोर उभ्या राहतील आणि त्रास देत राहतील, छळत राहतील. मी अनेक अधिकाऱ्यांची उदाहरणं देईन, अनेक ठेकेदारांची उदाहरणं देईन की या भागामध्ये ज्यांनी अशा प्रकारचे भ्रष्टाचार केले ते भ्रष्टाचार उघडकीस येऊन त्यांच्यावर कारवाया झाल्यात. आमची थेट मुख्यमंत्र्यांशी ओळख आहे, आमची मंत्र्यांशी ओळख आहे, हा आमदार माझ्या खिच्यात आहे, हा खासदार माझ्या खिच्यात आहे असे सांगणारे अक्षरशः धुळीला मिळालेले गेलेत. कारण वेळ आली की कोणी कुणाचं नसतं एवढाच धडा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावा आणि लुटमार करण्याआधी आपली अवस्था नंतर काय होईल आणि कोणता ठेकेदार आपल्या पाठीशी उभा राहील याचा विचार करून त्यानंतरच या लुटारू ठेकेदारांना मदत करावी.